या पाठामध्ये आपण मनोरंजनाची आवश्यकता, लोकनाट्य, मराठी रंगभूमी, भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी याबद्दल अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मनोरंजनाची आवश्यकता 6.1, 6.2 लोकनाट्य आणि 6.3 मराठी रंगभूमी या 3 घटकांचा अभ्यास आपण भाग 1 मध्ये करणार आहोत. तसेच भाग 2 मध्ये आपण भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भाग 1 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या घटकाचा अभ्यास करूया. 6.1 मनोरंजनाची आवश्यकता. मनोरंजन कशासाठी आवश्यक आहे? तर मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम हे मनोरंजन करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात. विद्यार्थी मित्रांनो, मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजेच मनोरंजनाची साधने होय. हो की नाही? आपले निरनिराळे छंद असतात. चित्रकला, लेखन करणं, खेळणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. आपण नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, तर नाटक आणि चित्रपट ही सुद्धा करमणुकीची साधनं आहेत. आपण एखादा नृत्याचा कार्यक्रम पाहायला जातो किंवा त्या नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी होतो, त्यातूनही आपलं मनोरंजन होतं. तसेच एखादा वाद्याचा कार्यक्रम असेल, त्यातही आपला सहभाग असतो किंवा तो छंद आपण जोपासत असतो. किंवा आपण तो वाद्याचा कार्यक्रम ऐकायला जातो, म्हणजे आपण ऑर्केस्ट्रा ऐकायला जातो. हो की नाही? तर त्यातूनही आपले मनोरंजन होत असते. तसेच आपण चित्र काढत असतो, तर चित्र काढण्यामध्येही आपल्याला मानसिक आनंद मिळत असतो. एखादं चित्रकलेचं प्रदर्शन बघायला जातो, त्यावेळेला सुद्धा आपल्याला तो आनंद मिळतो. आपण काही कृती करत असतो, म्हणजे चित्र काढणं किंवा लेखन करणं, तर लेखन आणि चित्रकला यातूनही आपल्याला मिळणारा आनंद आहे. हो की नाही? मग हे जे वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो, काही कृतींमध्ये आपला सहभाग असतो, तर काही कृती आपण पाहायला गेलेलो असतो आणि या सर्वातून आपलं निव्वळ निखळ असं मनोरंजन होत असतं. आणि ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे ही सगळी करमणुकीची साधने, लेखन, वाचन इत्यादी ज्या सवयी आहेत, या सर्वांचा अंतर्भाव हा मनोरंजनात होत असतो. मनोरंजनाचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. म्हणजे मनोरंजनाचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? एक कृतिशील मनोरंजन आणि दुसरे अकृतिशील मनोरंजन. आता कृतिशील रंजन म्हणजे काय किंवा अकृतिशील रंजन म्हणजे काय, तर आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेला एखादं चित्र काढत असतो, ते चित्र काढत असताना आपल्याला खूप आनंद मिळतो. त्याचप्रमाणे आपण एखादं वाद्य वाजवत असू, गाणं म्हणत असू, तरी सुद्धा आपल्या मनाला आनंद प्राप्त होतो. हो की नाही? आणि आपला ज्या वेळेला खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो, आपण फुटबॉल खेळत असतो, क्रिकेट खेळत असतो, सायकल चालवत असतो, त्यावेळेलाही आपल्याला खूप आनंद मिळतो.
मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कृती समाविष्ट आहेत. मग अशा गोष्टी करताना आपल्याला जो आनंद मिळतो त्यालाच कृतिशील मनोरंजन असे म्हणतात. मग कृतिशील मनोरंजनाची व्याख्या आपण काय करणार, तर एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक आणि मानसिक सहभाग असणे म्हणजेच कृतिशील मनोरंजन होय. मग तो हस्तव्यवसाय असेल किंवा खेळ असेल, या गोष्टींमध्ये आपला जेव्हा पूर्णपणे सहभाग असेल त्यावेळेला ते कृतिशील मनोरंजन होय. कृतिशील मनोरंजनाची आणखीन उदाहरणे पहा. आता ही कलाकृती जी बनवलेली आहे ती बनवत असताना आपल्याला प्रत्यक्ष आनंद मिळाला आहे. मुलं जेव्हा बॉलने खेळत आहेत किंवा फुग्याने खेळत आहेत त्यावेळेलाही त्यांना त्यातनं आनंद प्राप्त होतो. वयस्कर माणसं ज्या वेळेला बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत त्यामध्येही ते कृती करून आनंद प्राप्त करत आहेत. तसेच पोहणे यामध्ये सुद्धा कृती आहे आणि त्यातूनही आनंद मिळतो. तर मग हे सगळे खेळ आहेत किंवा एखादा हस्तव्यवसाय बनवणं आहे, एखादी कलाकृती निर्माण करणं, ही कृतिशील रंजनाची उदाहरणं होय. पण ज्या वेळेला आपण खेळाचा सामना पाहतो, हो की नाही, टीव्हीवर खेळ चालू आहे आणि तो फक्त आपण डोळ्यांनी पाहत असतो, त्यावेळेला मनोरंजन होतं आपलं, पण आपण त्यात सहभागी असतो का? नाही. किंवा एखादं छानसं रेडिओवर गाणं लागलं आहे, आपण ते गाणं ऐकत असतो किंवा चित्रपट पाहत असतो सिनेमागृहात किंवा ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी होऊन आपण तो ऑर्केस्ट्रा प्रेक्षागृहात बसून ऐकत असतो. मग हे जे मनोरंजन आपलं होत असतं, हे मनोरंजन कसं आहे, तर अकृतिशील आहे. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो, आपला प्रत्यक्ष सहभाग नसतो. म्हणजे आपण एखाद्या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. म्हणजे तो कार्यक्रम आपण टीव्हीवर पाहतो, रेडिओवर ऐकतो किंवा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहतो, त्यावेळेला आपण फक्त प्रेक्षकीय भूमिका घेत असतो. तेव्हा ते मनोरंजन कसं होतं, अकृतिशील मनोरंजन असतं. पहा, हे आहे अकृतिशील मनोरंजन. म्हणजे या ठिकाणी तो कलाकार कार्यक्रम करत आहे, तो कार्यक्रम करणारा कलाकार हा कृतिशील मनोरंजन होत आहे त्याचं. पण जे आपण पाहत आहोत, ते पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी तो कार्यक्रम कसा आहे मनोरंजनाचा, तर अकृतिशील मनोरंजन होत आहे त्यांचं. पहा, या ठिकाणी मुलं टीव्ही पाहत आहेत, टीव्हीवर कार्टून फिल्म पाहत आहेत. मग त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन कसं होत आहे, अकृतिशील मनोरंजन होत आहे. किंवा इथे सगळे प्रेक्षक तुम्हाला दिसत आहेत खेळाचा सामना बघण्यासाठी आणि ह्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे खेळाचा सामना बघून, पण त्यांचा खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही. म्हणून हे प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांचं मनोरंजन कसं आहे, अकृतिशील मनोरंजन आहे. आणि या ठिकाणी मुलं खेळत आहेत, त्यांचा प्रत्यक्ष खेळामध्ये सहभाग होत आहे, त्यामुळे त्यांचं कृतिशील मनोरंजन होय. आता आपण पाहूया लोकनाट्य 6.2 आपला दुसरा भाग आहे लोकनाट्य. आणि लोकनाट्यामध्ये कोणकोणते घटक आपण अभ्यासणार आहोत, तर एक आहे कठपुतळी, 2 दशावतारी, 3 भजन, 4 कीर्तन, 5 ललित, 6 भारुड, 7 तमाशा आणि 8 पोवाडा. या सर्वांचा समावेश लोकनाट्यामध्ये होतो. आणि हे सर्व घटक आता आपण विस्ताराने पाहूया. कठपुतळी. कठपुतळ्यांच्या साह्याने कथा सांगण्याची
फार प्राचीन परंपरा आहे. मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. त्या कठपुतल्यांप्रमाणे वापरल्या जाण्याची शक्यता आहे आणि यावरून हा खेळ फार प्राचीन आहे हे समजते. ही काही कठपुतल्यांची चित्र आहेत. या चित्रांमध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्या बाहुल्यांच्या आधारे पंचतंत्रातली गोष्ट किंवा महाभारत रामायणातली गोष्ट सांगितली जाते किंवा ह्या खेळांचा वापर महाभारत आणि पंचतंत्रात उल्लेखही आपल्याला आढळतो. मग ह्या ज्या कठपुतल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कुठे चांबड्याची कठपुतली वापरली जाते, कुठे लाकडाची कठपुतली आहे, कुठे कापडाची कठपुतली बनवली जाते. तर हा कठपुतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे राजस्थानी पद्धत. ही तुम्हाला बाहुली डोलताना दिसते, ही राजस्थानी पद्धतीची बाहुली आहे. आणि दुसरी पद्धती आहे ती म्हणजे दाक्षिणात्य पद्धत. तर अशा प्रकारे कठपुतली खेळाच्या 2 पद्धती सांगितल्या जातात, राजस्थानी पद्धत आणि दाक्षिणात्य पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यातही कठपुतलीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. ह्या ज्या कठपुतल्या आहेत, ह्या कठपुतली बाहुल्यांचे प्रकार किती आहेत पहा. हात बाहुली, काठी बाहुली, सूत्र बाहुली, छाया बाहुली. मग छाया बाहुली म्हणजे काय किंवा सूत्र बाहुली कशाला म्हणतात, आपण प्रत्यक्ष चित्र पाहून समजून घेऊया. कठपुतळीचे विविध प्रकार आहेत. ते कोणते? तर एक छाया कठपुतळी म्हणजे काय, तर सावली पाडून त्या सावलीच्या आधारे बाहुल्या नाचवल्या जातात, त्याला म्हणतात छाया कठपुतळी. हात कठपुतळी म्हणजे पपेट शो. हातामध्ये बाहुली धरून 2 बोट त्याची वेगवेगळी ठेवून त्याचं तोंड हलवलं जातं बाहुलीचं आणि हातावरती म्हणजे फक्त हाताच्या पंजाच्या वापराने ती बाहुली बोलत असते, हलत असते, हातपाय हलवत असते, त्याला म्हणतात हात कठपुतळी. काष्ठ कठपुतळी म्हणजे काय, तर काठीच्या आधाराने बाहुल्यांचे हातपाय हलवले जातात, त्याला म्हणतात काष्ठ कठपुतळी. आणि आता आपण पाहूया सूत्र कठपुतळी म्हणजे काय, तर त्या बाहुल्यांच्या हात पाय डोक्याला दोऱ्या बांधलेल्या असतात आणि त्या दोऱ्यावरती टांगलेल्या असतात आणि त्या दोऱ्या नाचवून त्या बाहुलीचे हातपाय नाचवले जातात, याला म्हणतात सूत्र कठपुतळी. तर कठपुतळीचे जे प्रकार आहेत, काष्ठ कठपुतळी, हात कठपुतळी, छाया कठपुतळी आणि सूत्र कठपुतळी. बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला की बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ का मानला जातो? कारण ते एक मनोरंजनाचं साधन होतं. फार पूर्वीच्या काळी मनोरंजनाची फार साधने नव्हती. मग अशा काळामध्ये मनोरंजनात बाहुल्यांचा खेळ या महत्वपूर्ण खेळाचा प्राचीन काळापासून समावेश झालेला आहे. मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. या बाहुल्या कठपुतल्यांप्रमाणे वापरल्या जात असाव्यात. पंचतंत्र, महाभारत अशा प्राचीन ग्रंथातही या खेळाचा उल्लेख आहे. महाभारतात 64 कलांपैकी एक कला म्हणून कळसूत्री बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे आणि यावरूनच बाहुल्यांचा खेळ हा सार्वत्रिक आणि प्राचीन खेळ आहे हे सिद्ध होते.
दशावतारी नाटके. दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके ही मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो आणि मग नाटकाची सुरुवात होते. दशावतारी नाटके ही शेतीच्या कापणीनंतर कोकण आणि गोव्यामध्ये खेळली जातात. दशावतारी नाटकाच्या पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा पारंपरिक असते. नाटकाचा अधिकांश भाग हा काव्यात्मक असतो. हिंदू धर्मात मानलेल्या विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित नाटकांनाच दशावतारी नाटक असे म्हणतात. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग हा पद्यमय असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. नाटक चांगले वठवण्यासाठी सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो. ही नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील लोकनाट्य या प्रकाराचाच एक भाग आहे. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला. विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली नाटके म्हणजे पौराणिक नाटके सादर केली होती. यामुळे मराठी नाटकांची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते. 1843 साली त्यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. पहिले नाटक त्यांनी स्वतः रचले. गावोगावी दौरे करून आपल्या नाटकाचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामे तेच करत असत. नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना त्यांनी निर्माण केली आणि त्यामुळेच त्यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्याच्या साथी ईश्वर गुणवर्णन किंवा नामस्मरण काव्यरचना गाणे यास भजन असे म्हणतात. आणि या भजनाचे 2 प्रकार आहेत, चक्री भजन आणि सोंगी भजन. चक्री भजन म्हणजे न थांबता चक्राकार फिरत भजने गात म्हणणे. सोंगी भजन म्हणजे देवभक्तीची भूमिका घेऊन संवाद रूपात भजने म्हणणे होय. यानंतर अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन हे लोकप्रिय केले. उत्तर भारतात संत मीराबाई, महाकवी तुलसीदास, सूरदास, कबीर यांची प्रसिद्ध अशी भजने आहेत. भजन प्रकाराला लोकप्रिय करणारे संत कोणते होते पहा. तर महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकाराम, गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता, कर्नाटकात संत पुरंदरदास आणि उत्तर प्रदेशमध्ये संत तुलसीदास, संत कबीर, संत सूरदास, मीराबाई यांची भजनं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. कीर्तन
कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होते. संत नामदेव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. कीर्तनकाराला वेशभूषा, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, चुटकुलेबाजी याचे ध्यान ठेवावे लागते. त्याच्या स्वभावात बहुश्रुतता हा गुण असणे आवश्यक. कीर्तन मंदिरात अथवा मंदिर परिसरात केले जाते. कीर्तनाच्या परंपरा. 1. नारदीय किंवा हरिदासी कीर्तन. 2. वारकरी संप्रदायाचे कीर्तन. नारदीय किंवा हरिदासी कीर्तन हे एकपात्री प्रयोगासारखे असते. या कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तरंग असतात. नमन, निरूपणाचा अभंग, निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तरंग असे म्हणतात. तर नारदीय कीर्तन किंवा हरिदासी कीर्तन करत असताना ते कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते आणि हे कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. वारकरी कीर्तन जे आहे, वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. कीर्तनाबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचाही एक प्रकार पुढे आला होता. लळीत. लळीत हा महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे लळीत. नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश होतो. ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे मागतात. नाट्य प्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जाते. आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे. भारुड. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारुड होय. पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झाली. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता. विंचू चावला विंचू चावला हे भारुड एकनाथांचं सुप्रसिद्ध आहे. किंवा रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला हे सुद्धा भारुड जे आहे हे एकनाथांचं प्रसिद्ध भारुड आहे. विविध लोककला आहेत. त्या कोणत्या? तर लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्य या विविध लोककलेच्या परंपरा आहेत. लोककला आणि अभिजात कला कलेच्या दोन परंपरा आहेत. कोणत्या दोन परंपरा? लोककला आणि अभिजात कला. लोककला म्हणजे परंपरेने चालत आलेली लोककला असते. अभिजात कला ही शास्त्रशुद्ध कला असते, त्याला अभिजात कला म्हटलं जातं. आणि विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकांपर्यंत तमाशा विकसित झाला. राम जोशींची लावणी ही लावणी फार प्रसिद्ध होती आणि त्यातूनच हा तमाशा विकसित झाला होता. आणि पारंपरिक तमाशाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार पडतात. एक संगीत बारी आणि दुसरा ढोलकीचा फड. मग नेमकं तमाशा म्हणजे काय? तर पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्नता मिळवून देणारं दृश्य असा होतो.
आणि चित्ताला प्रसन्नता मिळवून देणारं दृश्य म्हणजे तमाशा. आणि या तमाशाचे दोन प्रकार, संगीत बारी आणि ढोलकीचा फड. त्यामध्ये एक लावणी असते आणि दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो. उदाहरणार्थ विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न या आधुनिक स्वरूपात आलेली वग नाट्य होय. पोवाडा, वीररसयुक्त पोवाडा. घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. एक गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे आणि पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत कथन केले जाते. पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. लोकजागृती आणि मनोरंजन हा मुख्य हेतू असतो. दरबारी प्रथा, युद्धाच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात. म्हणून पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे. पोवाडा रचणारे व गाणारे ते शाहीर. शाहिरांनी लिहिलेल्या काव्यरचनांना कवने असे म्हणतात. पोवाड्यांची रचना शिवकाळात झाली व उत्तर पेशवाईत तिला बहर आला. पोवाडे वीररसपूर्ण असतात. अज्ञानदासाचा अफझल खान वधाचा पोवाडा किंवा तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा हे पोवाडे प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळात आत्माराम पाटील, खामकर, साबळे, विठ्ठल उमप यांच्यापर्यंत शाहिरी परंपरा चालू आहे. उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावरील पोवाडे प्रसिद्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला होता. भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी यांचा अभ्यास आज आपण भाग 2 मध्ये करत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 ची सुरुवात करूया. मनोरंजनाची आवश्यकता. आपण समजून घेऊया मनोरंजनाची आवश्यकता का असते. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या कलेची आवड असते, संगीताची आवड असते, चित्रकलेची आवड असते, हो की नाही? आपण आपल्या कला जोपासत असतो. आपल्याला नृत्य करून, वाद्य वाजवून किंवा चित्रकला म्हणजे चित्र काढून, चित्र रंगवून आपल्याला खूप आनंद मिळत असतो. आपलं मन प्रसन्न होतं आणि हे मनोरंजनच आहे आपलं. विद्यार्थी मित्रांनो, काही मनोरंजन हे कृतिशील असतात तर काही अकृतिशील असतात. म्हणजेच मनोरंजनाचे प्रकार जे आहेत
हे मनोरंजनाचे दोन प्रकार आहेत, कृतिशील मनोरंजन आणि अकृतिशील मनोरंजन. मग आता कृतिशील मनोरंजन आणि अकृतिशील मनोरंजन कशाला म्हणतात ते आपण जाणून घेऊया. आपण एखादं वाद्य वाजवत असतो आणि एखादं वाद्य ऐकत असतो, म्हणजे रेडिओ, दूरदर्शन यावरील संगीताचे कार्यक्रम ऐकत असतो, हो की नाही? किंवा एखाद्या खेळाच्या सामन्यामध्ये भाग घेतो किंवा एखाद्या खेळाचा सामना हा दूरदर्शनवर पाहत असतो. मग कृतिशील मनोरंजन म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग असणे म्हणजेच कृतिशील मनोरंजन होय. मग हस्त व्यवसाय आहे किंवा खेळ आहेत जे स्वतः आपण खेळत असतो ते कृतिशील असतात. पण टीव्हीवरचा एखादा सामना आपण पाहत असू तर तो कृतिशील होणार का? नाही. यावेळेला आपण निष्क्रिय असतो. मग आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, एखादे छानसे संगीत ऐकतो किंवा चित्रपट पाहतो, ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते आणि आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो. मग अशा वेळेला आपलं जे मनोरंजन होतं त्या मनोरंजनाला काय म्हणतात? तर अकृतिशील मनोरंजन असे म्हणतात. लोकनाट्य. आपले मनोरंजन हे लोकनाट्यातूनही होत असते. मग लोकनाट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? तर कठपुतली, दशावतारी नाटक, भजन, कीर्तन, लळीत, भारुड, तमाशा आणि पोवाडा असे विविध लोकनाट्याचे प्रकार होते आणि याचा आपण विस्ताराने अभ्यास भाग 1 मध्ये केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर भाग 1 पाहिला नसेल तर भाग 1 ची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तुम्ही अवश्य भाग 1 सुद्धा पहा, अभ्यासा, म्हणजे भाग 2 समजून घेणं तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल. मग आता आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे रंगभूमी. मराठी रंगभूमी. नाटक. नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते, परंतु काही नाटकांमध्ये मूकाभिनय सुद्धा असतो. या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात. रंगमंच किंवा मराठी रंगभूमी किंवा मराठी रंगमंच असे म्हटले जाते. ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. रंगभूमीशी संबंधित घटक कोणते आहेत? तर नाट्यसंहिता व ती लिहिणारे लेखक, नाट्य दिग्दर्शक व कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य व प्रकाश योजना करणारे तंत्रज्ञ व त्यांचे सहाय्यक, नृत्य व संगीत, पार्श्वसंगीत देणारे कलाकार, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक वर्ग व नाटकाची समीक्षा करणारे समीक्षक, हे सर्व रंगभूमीशी संबंधित असे घटक आहेत. पूर्वी नाटके खूप वेळ, कधी कधी रात्रभर चालायची. आत्ताच्या काळात नाटकांचे स्वरूप, तंत्र, वेळ बदलून गेले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नाटकांमध्ये सामील होऊ लागले. संगीत रंगभूमीचे महत्व पूर्वीपेक्षा कमी होऊ लागले. पौराणिक व ऐतिहासिक विषयांऐवजी राजकारण, समाजकारण या विषयांना प्राधान्य मिळू लागले. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून
आपली पौराणिक नाटके सादर केली. 1843 साली त्यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला आणि पहिले नाटक त्यांनी स्वतः रचले. गावोगावी दौरे करून आपल्या नाटकाचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामे तेच करत. नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच त्यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून का ओळखले जाते असा प्रश्न तुम्हाला येतो तेव्हा हे मुद्दे सविस्तर येणं अपेक्षित आहे. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली आणि या नाटकांना लिखित संहिता नसे. थोरले माधवराव पेशवे या नाटकांमुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. ऐतिहासिक नाटकासाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. का बरं ऐतिहासिक नाटक लिहिताना इतिहासाच्या जाणकारांचीच आवश्यकता असते? तर ऐतिहासिक नाटकांची संहिता, त्यातील पात्रांचे संवाद कालसुसंगत होण्यासाठी लेखकाला इतिहासाची जाण असणे आवश्यक असते. नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा इत्यादी तपशील अचूक असणे महत्वाचे असते. ऐतिहासिक नाटकातून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र रंगवताना इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणजे पहा, ते नाटक शिवकालीन आहे की पेशवेकालीन आहे त्याप्रमाणे नाटकातील परिस्थिती दाखवता आली पाहिजे. ऐतिहासिक नाटकाची भाषा व अभिव्यक्त करायची संस्कृती यांचे ज्ञान होण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. आणि या सर्व कारणास्तव ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असणे गरजेचे असते. 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले. उस्ताद अल्लादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. महाराष्ट्रात संगीत रंगभूमीचा उदय झाला. संगीत रंगभूमी म्हणजे काय? तर ज्या नाटकांमध्ये संवादाबरोबरच पदेही गायली जातात त्या नाटकांना संगीत नाटके असे म्हणतात. गद्य नाटकांची रंजकता संवादामुळे वाढते तर संगीत नाटकांची रंजकता नाट्यगीतामुळे वाढते. संवादाबरोबरच कथावस्तूला पुढे नेण्याचे व नाटकाची रंजकता वाढवण्याचे काम नाट्यपदे करतात. संगीत नाटकांनी नाट्यगीत हा नवीन गीत प्रकार रूढ केला आणि या नाट्यगीतांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत करून लोकांना संगीताची गोडी लावली. संगीत नाटकांमध्ये बालगंधर्व यांनी त्यांच्या कलाकृती अजरामर केल्या. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात स्त्री पात्र हे काम करण्यास तयार नव्हतं. त्यावेळेला बालगंधर्व यांनी स्त्री पात्र भूमिका खूप सुंदरपणे रंगवल्या. 19व्या शतकातील प्रसिद्ध अशी संगीत नाटके म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत शाकुंतल हे अतिशय गाजलेले नाटक होते. त्याचप्रमाणे गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा नाटक हे नाटक अत्यंत महत्वाचे आहे, कारण ते तत्कालीन परिस्थितीवर होतं. तत्कालीन सामाजिक परिस्थितीत
जरटकुमारी विवाह म्हणजे ही अनिष्ट प्रथा होती. एका जखड म्हाताऱ्याशी कुमारिकेचा विवाह होणे आणि यावर मार्मिकपणे टीका केलेली आहे. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं संगीत मूकनायक हे अतिशय प्रसिद्ध नाटक होतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापमान नाटक, तसेच राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची आहेत. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. त्यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमी गाजवली होती. त्याचप्रमाणे वि. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटके खूप प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवरील नाटके व नाट्य प्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व म्हणजेच नारायणराव राजहंस, तसेच केशवराव भोसले आणि चिंतामणराव कोल्हटकर व गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. पण ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन आणि विक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले. भारतीय चित्रपटसृष्टी. चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. यातूनच मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले आणि सुरू झाला भारतीय सिनेमा. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान हा महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपट जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर आणि दिवेकर यांचे योगदान महत्वाचे आहे. कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट तयार केला. दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट केला. त्यांनी पुढे अनेक अनुभवपटही तयार केले. आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने कॅमेरा तयार केला. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजिक असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला. सर्व प्रक्रिया पूर्ण केलेला पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र दिग्दर्शित करणारे हे दादासाहेब फाळके आणि परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा पहिला चित्रपट तयार करणारे हे गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे. राजा हरिश्चंद्र हा सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला असा पहिला चित्रपट होता.
विद्यार्थी मित्रांनो, चित्रपटाचे प्रकार जे आहेत ते कोणते प्रकार आहेत पहा. 1. वार्तापट, 2. व्यंगपट, कथापट, अनुबोधपट, शैक्षणिक पट, आशयपट, बालचित्रपट, सैनिकी पट, साहसी चित्रपट आणि कार्टून चित्रपट असे अनेक चित्रपट पटांचे प्रकार होय. कमलाताई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला. प्रभात कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, नवकेतन, आर.के. स्टुडिओज अशा कंपन्यांनी उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. आणि म्हणूनच 1961 ते 1981 हा काळ भारतीय चित्रपटांचे सुवर्ण युग म्हणून मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या मदतीने 1970 ते 2015 पर्यंतचे ऐतिहासिक विषयाशी संबंधित हिंदी आणि मराठी चित्रपट जे आहेत ते कोणते त्याचा शोध घ्या. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यास तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. त्या काळातील वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. चित्रपटाचे वातावरण कालानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार हे महत्वाचे आहे. मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. नाटक. नाटकामध्ये कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत? तर नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून कामही करता येते. 2. संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी कोणत्या उपलब्ध आहेत? तर चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. 2. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा आणि संस्कृतीच्या जाणकारांचीही आवश्यकता असते.